कुंडली गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसूत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। स्वर्गी जाती सात्विक जन, तामसासी नरक स्थान, राजसासी भूलोक जान, गीता प्रमाण असे यासी। ग्रंथकर्ते माधव सांगतायत, भगवान परमात्मा गरुडाला सांगतायत, सात्विक रजतम सत्व या तीन गुणामध्ये लोक जन्माला येतात। प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, ह्या तीन प्रकारामध्ये लोक जन्माला आल्यानंतर ना सात्विक लोक आहेत ते स्वर्गाला जातात, तामसी वृत्तीची लोक नरकाला जातात, आणि रजोगुणामधली जी लोक आहेत ते पृथ्वी तलावरच राहतात। मी माझ्या मनाचं सांगत नाही, गीता प्रमाण यासे भगवंतानं अर्जुनाला सांगितलेली गीता, त्या गीतेमधले श्लोक याला साक्षीदार पुरावे आहेत असं महाराज सांगतात। अग्निवर्जित जे ब्राह्मण, कधी न करीती ओम हवन, आदि राजा ब्राह्मण हिन कुट विक्रियेन वैश्य जोका। मग प्रत्येकाने आपापल्या धर्माचं प्रतिपालन करणं हाच पहिला धर्म आहे, याला आचार म्हणायचं। ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचं काम काय असतं? वेद पठण करणं, होम हवन करणं, आणि तो ब्राह्मण जर अग्निवर्जित असेल, तो तर यज्ञ करत नसेल, होम हवन करत नसेल, किंवा राजा आहे, राजाचं कर्तव्य काय आहे? ब्राह्मणाची सेवा करणं, प्रजेचं पालन करणं, तो जर व्यवस्थित करत नसेल तर तो आणि शूद्र जातीत जन्म पावनिया सेवन करीत, पत्नी पती लागी वंचित, नरक निश्चित भोगी तो ये। नरकाला कोण कोण जातं? प्रत्येक शास्त्रानं प्रत्येकाला आपापले धर्म वर्ण हे वाटून दिलेले। मग ब्राह्मणानं ब्राह्मणाचं नाही काम केलं की तो नरकाला जातो, राजानं राजाचं काम नाही केलं की तो नरकाला जातो। क्षुद्र वैश्य क्षत्रिय यांनी आपापल्या वर्णामध्ये सांगितलेलं आचार, हे जर आचरण नाही केलं तर तो प्रत्येक जण नरकाला जातो असं महाराज सांगतात। स्नात करीत भोजन, ते अन्न लोवे विष्टा भोजन, उदक पान रुधिरा समान, प्रात स्नान म्हणो निकिजे। भगवंतानं सांगितलं गरुजी ऐका, सकाळ सकाळ आपण उठल्यानंतर ना आपला सगळा रोजचा नित्यक्रम उरकतो आणि स्नान करतो, त्याला आपण आंघोळ म्हणतो गावठी भाषेमध्ये, आणि आंघोळ करावीच लागते महाराज। प्रातस्नान म्हटलं, सकाळ सकाळ केलेलं स्नान, खरं तर त्रिकाळ स्नान संधी आहे, आणि हे प्रातकालीचं स्नान केल्याशिवाय आंघोळीच्या आधी जो भोजन करतो तो भोजन म्हणजे विष्ठा भक्षण केल्यासारखं आहे, आणि आंघोळीच्या आधी जो पाणी पितो तो रक्त प्राशन केल्यासारखं आहे। म्हणून आंघोळ करायच्या आधी चहा पाणी करायचं नाही, नाश्ता करायचा नाही, काही तुम्हाला जे काही क्रिया करायचे ते अगोदर उठल्या बाहेरचे कार्यक्रम करायचे, रोजचे नित्यक्रम करायचे, आणि पहिले आंघोळ करायची। स्नान केल्यानंतर ना आपलं जेवण चहा नाश्ता काय असेल ते आंघोळीच्या आधी करणं ही अधोगतीचं लक्षण आहे। ऐका, या स्तवाची आचारवंते, स्नान करोनिया तर्पणाते, की जे नातरी रुधिराते, प्राशिले दोषाते पावतसे। म्हणून भगवंत सांगतायत गरुडा, आचारवंतानं धार्मिकानं आंघोळ करावी लागते। आंघोळीच्या आधी जर तुनं पाणी पिला, जेवण केला तर रुधिर प्राशनाचा दोष त्याला लागतो। म्हणून आचारवंतानं धार्मिकानं सगळ्यांनीच आंघोळ करून पुढं आपलं जे काय जलप्राशन असेल किंवा अन्न सेवन असेल ते क्रिया कराव्या असं महाराज सांगतात। कंटन पेचे शादी पंचसून, याचा दोष असे गहन, म्हणून पाय प्रायचितार्थ जाण, पंचसुलक्षण यज्ञ निर्मिले। म्हणून आता आपण जेवण करत असताना अनेक प्रकारचे पदार्थ असतात, त्याच्यामध्ये दळणं कांडणं अजून बाहेरनं आलेले पदार्थ असतात, त्याच्यामध्ये काही काही बारीक बारीक दोष असतात, ते सगळे घालवण्यासाठी शास्त्रानं 5 यज्ञाची निर्मिती केली। ऐका, ते न टाकावे एकही दिवस, टाकीता घडे निरयवास,
अल्पन्यायी दंड विशेष यम धर्म सरस करीतसे. भगवंत गरुडाला सांगतात, गरुडा, शास्त्रामध्ये सांगितलेल्या पद्धतीने आपण वागावं. कारण यमाकडे दया नावाचा प्रकार नाही. ते कुणालाच दयेच्या दृष्टीने पाहत नाही, ते कठोर आहे. म्हणून यमाकडे अल्प जरी दंड असेल किंवा अन्याय असेल, अल्प अन्यायाला अधिक दंड करणारा तो यम आहे. म्हणून जे शास्त्रामध्ये सांगितलेले नियम आहेत ते तोडू नये. महाराज सांगतात, सदा शौची यज्ञ कीजे धर्म मूल शौच जाणीजे. बाह्य शौच प्रजले कीजे अंतरी धरीजे शुद्ध भाव. मग आता जे काय आपण मगाशी 5 यज्ञ सांगितले आहेत, ती 5 यज्ञाची नावं या ओवीमध्ये सांगितले. आणि ते जे काही यज्ञ आहेत, कर्म आहे, ते कर्म करा. काम क्रोधानी लोभ हे अंतर मल स्वयंब त्रय उपायतीचे कोंब निर्मलोभ सुलभ क्रमे कीजे. बाहेरचे दोष आपण घालवू शकतो. बाहेरून आलो, आपण शौचाला जाऊन आलो तर हातपाय धुतो, किंवा बाहेर एखाद्या विधीला जाऊन आलो तर आपण हातपाय धुतो, आंघोळ करतो. ही बाहेरचे दोष आहे. बाहेरचे दोष आपण घालवतो आंघोळ करून पाण्यानं वगैरे वगैरे. पण अंतःकरणातली दोषाचं काय? आतमधले जे विकार आहेत ते विकार कसं घालवणार? काम, क्रोध, लोभ, दंभ, मद, मत्स्य, अहंकार हे विकार आहे. आणि हे विकार घालवण्यासाठी काय करावं? हे विकार कसे जातात? ऐका. काम जिंकावा धैर्य करोनी शांतीने कीजे. क्रोध हानी संतोषे लोभावी निशानी सुज्ञानी मोडावी लीला मात्रे. काम, क्रोध आणि लोभ हे तिघांचे जे काही विकार आहेत, हे 3 विकार अंतःकरणामधून कसे घालवायचे? तर काम नावाचा विकार घालवायचा धैर्यानं, धैर्य धारण करायचं आणि धैर्यानं काम नावाच्या रोगाला जिंकायचं. राग आहे, राग. माणसाला राग खूप लवकर येतो आणि त्या रागाला जिंकायचं असेल तर शांती पाहिजे. शांती परते नाही सुख, ये रावगेची दुःख म्हणून ही शांती धरा. उतराल पहिलं तिला. एकनाथ महाराज सांगतात, किती बी राग येऊ द्या, फक्त शांती धरा. कारण रागामध्ये आपण काही करतो, पण रागामध्ये जर शांत बसला, ती वेळ घालवली की राग शांत होतो. किती बी राग आला, 2 मिनिटं शांत बसले की राग संपतो. म्हणून रागाला घालवायचा असेल तर शांती, शांतीनं राग नावाचा विकार घालवायचा. आणि लोभ घालवायचा असेल तर समाधान पाहिजे माणसाला. अंतःकरणामध्ये संतोष आणि समाधान असेल तर लोभ संपला जातो. अशा प्रकारे विकार घालवावे असं सांगतात. दान देयना आणि होम या धर्मे ब्राह्मण उत्तम गती पावे इतराशी सुगम दान निश्रम संभ्रम गतीप्रद. मग आता माणसाला चांगली गती प्राप्त होण्यासाठी दान धर्म करावा लागतो. महाराज, दीपदान करायचं, ब्राह्मणाला दिवादान करायचं, हे सुद्धा खूप महत्वाचं पुण्य आहे. पुन्हा वेद अध्ययन करायचं, ही सुद्धा ज्ञानदान सुद्धा पुण्य आहे. अशा प्रकारचे अनेक दान करायचे आणि त्या दानानं माणसाला सदगती प्राप्ती होते. भगवंत सांगतात, जी पूर्वी न केले दान ते नर दरिद्री होऊन दिनवानी बाकोनी अन्न मागती मलन होऊनी आती. ज्यांनी पूर्वी दान केलं नाही ते दरिद्री होतात आणि अन्नासाठी त्यांना दारोदारी हिंडावं लागतं. म्हणून दान सर्वश्रेष्ठ आहे. मग अनेक दानाचे प्रकार आहेत. अन्नदान आहे, ज्ञानदान, गोणदान आहे, सुवर्णदान आहे, वस्त्रदान आहे, काही दान आहे. आणि हे सगळ्या दानापैकी एक तरी दान मानवानं करावं, त्याला सद्गती प्राप्ती होते असं सांगतात. तस्मात यथा शक्ती दान द्यावे परस्त्रीशी सर्वता ते द्यावे. भोगिता प्राप्त स्वभावे होई न भोगावे तैसा नरक. म्हणून दान केलेलं असताना, कुठलंही दान आपण करत असताना त्याच्या पाठीमागं भाव, भक्ती, प्रेम पाहिजे. दान देत असताना अंतःकरणामध्ये दया पाहिजे. आणि परस्त्रीला वर्ज्य करायचं, परस्त्रीकडे पाहायचं नाही. कारण परस्त्रीमध्ये खूप मोठे मोठे लोक गेली. महाराज, राजा रावण देश सोन्याचा आहे, परस्त्रीला हात लावला, सगळी संपत्ती संपली, पाणी पाजायला कोणी राहिलं नाही.
म्हणून परस्त्रीच्या आहारी गेल्यानंतर ना अनेकाचं वाटोळ झालंय. त्यातली थोडीशी उदाहरणं सांगतो, ऐका. नरुशेषची चिचा धरिली, चंद्राने गुरुपत्नी भोगिली, प्रजापती लागी भुली, पडली स्वकन्या देखता. परस्त्रीच्या आहारी पाठीमाग कोण कोण गेलं? पहिलं उदाहरण दिलं नहुष राजा. आणि तो नहुष राजानं इंद्राच्या पत्नीचा अभिलाष धरला. पुन्हा चंद्रानं गुरुपत्नीचा भोग घेतला तर चंद्राला क्षयरोग झाला. ब्रह्मदेवानं स्वतःच्या मुलीवरती त्यानं अभिलाष केला सरस्वतीला पाहून. म्हणून अशा प्रकारे परस्त्रीच्या पाठीमाग जाणाऱ्यांची अवस्था किंवा त्यांची निष्ठ महाराज सांगतात. वृषभ ध्वज पाहोनी मोहिनी, मोह पावला देव शिरोमणी, तस्मात स्त्रियानी सुरापा प्राशनी, मोह जडपणी होतसे. मोह धरलिया आईसे होईला, परलोक ही अंतरेला. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात मोह धरला की मग कुठंच आपल्याला मान सन्मान भेटत नाही, कारण मोह निर्माण करतो. आणि जगामध्ये मोह निर्माण करणाऱ्या दोनच गोष्टी सांगितल्या. महादेव मोहिनीला पाहिले. मोहिनी कोण होता? भगवान श्री विष्णू मोहिनीच्या रूपामध्ये नटले होते. आणि महादेवानं मोहिनीला पाहिलं आणि भुलून गेले. म्हणून स्त्रीच्या दृष्टीमध्ये कामाची वस्ती आहे. म्हणून जगामध्ये दोन गोष्टी मोहाला बळी पाडणाऱ्या आहेत. पहिली स्त्री आणि दुसरं सुरा म्हणजे मद्य, दारू. या दोन गोष्टी मोहाला बळी पाडतात. महाराज सांगतात नारीचे दृष्टीत कामाची वस्ती, म्हणून तेसे ते जावे निश्चिती, आईसे आचरण जे करीती, हे मेल्या पावती स्वर्ग सुख. म्हणून ग्रंथकर्ते सांगतात स्त्रीच्या नजरेमध्ये, स्त्रीच्या डोळ्यामध्ये कामाची वस्ती राहते. परस्त्रीला वर्ज्य केल्यानंतर ना तो व्यक्ती स्वर्गाला जातो. कारण परस्त्रीचा अभिलाष केला की नरकाला जातो. अनेक उदाहरणं आहेत आपल्यापाशी. आणि परस्त्रीला जर माती समान मानलं गेलं तर तो व्यक्ती स्वर्गाला जातो असं भगवंत सांगतात. जैसे शीत काळी उष्ण काळी, तैसे कर्म करावे वर्षा काळी, जेणे पावे सुख नवाळी, दुःख काजळी न लागे कदा. आपल्या अंगाला शरीराला दुःखाचा स्पर्श होऊ नये असं वाटत असेल तरी ऋतू असतात. पावसाळा आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, आता पडा नाही पण पडत. उन्हाळ्यामध्ये ऊन पडतं आणि हिवाळ्यामध्ये थंडी वाजते. ते ऋतू त्याच्या कामामध्ये मोसममध्ये कामं करतात. तसं आपण आपापल्या व्यवस्थित पद्धतीने जसं ऋतू आपापल्या काळामध्ये कार्य करतात, तसं जर आपण भगवंताचं भजन ज्या त्या काळामध्ये केलं तर आपल्याला दुःख प्राप्त होत नाही. भगवंत सांगतात आईसे कर्म विवेक युक्त, मनुष्य जन्म का पावत, त्याने व्हावे विष्णू भक्त भवन पास, समस्त तोडावया. भगवंताने सांगितलं गरुडा चहुविधी जाण शाही शास्त्री कारण, 18ही पुराण हरिसी जाती. या 18ही पुराणाचं एकच सार आहे भगवंताचं नामस्मरण. म्हणून भगवंतानं सांगितलं गरुडा मानवाचा भवबंध भवसमुद्र तोडण्यासाठी माझं स्मरण करावं, कारण मनुष्य देह दुर्लभ आहे. जन्माला आल्यानंतर माझं भजन केलं की त्याचा उद्धार होतो. विष्णू भक्ता वाचोनिया प्रसूत, तिजहुनी वंद्या उत्तम सत्य, यास्तव सर्व अवस्थात धर्म नियमस्त अनुष्ठावा. भगवंताने सांगितलं वंशामध्ये एक तरी मुलगा भगवंताचं भजन करणारा असावा, नाहीतर वाण स्त्री राहिली तरी चांगला आहे. वाईट लोक लेकरं जन्माला येऊन काही उपयोग आहे? म्हातारपणामध्ये आई वडिलाला मारायचं, दारू प्यायची, सगळ्या घरादाराला त्रास. अशी लेकरं जन्माण्यापेक्षा ती स्त्री वाण राहिली तरी उत्तम आहे. भगवंत सांगतोय जर मुलगा व्हावाच असेल तर पुत्र व्हावा ऐसा गुंडान त्याचा त्रैलोकी झेंडा. त्रैलोक्यामध्ये त्यानं झेंडा गाजवावा, नाव गाजवावं, भगवंताचं भजन करावं, नामस्मरण करावं, मतभक्त व्हावा, असा मुलगा जन्माला यावा भगवंत सांगतात. आणि असा मुलगा नसेल तर ती स्त्री वाण राहिली तरी चांगला आहे. भगवंत बोलतात अर्थ आणि काम जाण हे अनर्थाचे दोघे कारण,
ऐसे जाणून मनी मनीष रात्र दिन विष्णू ते स्तविती. म्हणून भगवंताने सांगितलं पैसा आणि काम हे अनर्थाला कारण आहे. कारण पैशामुळे लोभ निर्माण होतो आणि कामामुळं अधोगतीला जातो. ही दोन जे काही विकार आहेत या विकारामुळं मानवाचं अकल्याण होतं, अनर्थ होतो आणि तो नरकाला जातो. म्हणून दोघांचाही त्याग करा आणि भगवंताचं स्मरण करा. आगा पुण्यवंता वैनते या तू लोकाच्या उपकार्या कार्या. मज पोसिली प्रश्न चर्या ती व्याख्या तुझ प्रती सांगतो. भगवंतानं गरुडाला सांगितलं आगा पुण्यवंता वैनते या. गरुड कसा आहे? पुण्यवान आहे. तू प्रश्न विचारला, कशासाठी विचारला? लोकांच्या उपकारासाठी विचारला. गरुडाने विचारलं, भगवंताने सांगितलं पण ती लोक कल्याणासाठी आहे. कारण गरुड पुराण कथा ऐकल्यानंतर ना माणसाला कळतं आपण कसं वागावं. पण पाठीमागं जरी आपल्याकडून काही झाला असेल तरी पुढं कसं वागावं हे गरुड पुराणामधून लक्षात येतं. म्हणून लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या उपकारासाठी तू प्रश्न विचारला, त्याचं उत्तर पुढं सांगतो. अनुक्रमेची सांगतो तुझ सावध होनी पक्षीराज प्रश्नार्थ सर्व समज श्रवण काज धरोनी चित्ती. गरुडाने जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तर भगवान परमात्मा सांगतायत. अनुक्रमानं सांगतो, पहिल्यापासून सांगतो. फक्त तुम्ही ऐकताना लक्षपूर्वक ऐका, एकाग्र चित्तानं ऐका असं भगवंत बोलतात. धर्मशास्त्र न करी श्रवण तो न उतरे कदा जाण ऐसे बोलिला श्री भगवान त्याय संपूर्ण पै होता. भगवंताने गरुडाला सांगितलं ही पहिला अध्याय संपला. मग पहिल्या अध्यायामध्ये काय ऐकलं आपण? काय सांगितलं? जो धर्मशास्त्र न करी श्रवण तो कदा न उतरे जाण. जो पोथी पुराण ऐकत नाही, भगवंताचं भजन करत नाही, नामस्मरण करत नाही, त्याचा उद्धार होतच नाही. तो अधोगतीला जातो, नरकालाच जातो. हेच कथा पहिल्या अध्यायामध्ये भगवंतानं गरुडाला सांगितले. गरुड पुराण माझारी पवित्र प्रेत कल्प भारी गरुडासी निरोपी श्रीहरी ऋषीची सत्रांतरी कटी सुत. गरुड पुराणामध्ये प्रेतकल्प नावाचं एक आख्यान आहे आणि ते प्रेतकल्पामध्ये भगवान परमात्मा गरुडाला सांगतायत. प्रेताविषयीची सगळी माहिती भगवंत सांगणार आहेत. हेच गरुड पुराणाचं आख्यान ऐका. माधव विकर जोडून मी बोलिलो प्राकृत वचन श्रोते साधुनी न्यून पूर्ण कृपा करोनी करीत जावे. ग्रंथकर्ते माधव सर्वांना हात जोडून सांगतायत हे गरुड पुराण व्यासांचा ग्रंथ आहे. कारण 18ही पुराण व्यास महाराजांनी निर्माण केले आणि व्यासांनी जी लिहिली ती संस्कृत आहे, आपल्याला कळत नाही आणि ती संस्कृत लोकांना कळत नाही. म्हणून ग्रंथकर्ते माधव यांनी हीच ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये आपल्या पुढे मांडलेला आहे. म्हणून ऐका. इति गरुड पुराणे प्रेत कल्पे गरुड नारायणे संवादे प्रथम अध्यायी गोड. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बस. 7 दिवसात